सीओपी तंत्रज्ञान विद्यापीठाने गेल्या वर्षभरात उल्लेखनीय प्रगती केली असून भविष्यात शिक्षण संशोधन व नवीन उपक्रम राबवण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील राहील असं आश्वासन सीओपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै यांनी व्यक्त केले। नियामक मंडळाचा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पै यांच्या विशेष वार्तालाप कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या कॉन्फरन्स सभागृहात आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी पै बोलत होते। यावेळी सीओपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुनील भिरुड आणि रजिस्ट्रार प्रोफेसर दयानंद सोनवणे उपस्थित होते। भविष्यासाठी विविध विकास कामांबाबत बोलताना पै म्हणाले, पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे स्थित उत्कृष्टता विकास केंद्राची 28 एकर इतका मोठा परिसर आहे। हा परिसर फेब्रुवारी 2025 अखेरीस कार्यान्वित होईल। या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना व उद्योजकांना अत्याधुनिक सुविधा, संशोधन आणि नवोपक्रमाला चालना देण्यात येईल। सीओपी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आवडी आणि करिअरच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांचा विस्तार आणि विधिकरण करून महत्त्वपूर्ण शैक्षणिक सुधारणा केल्या आहेत। तंत्रज्ञानातील प्रगती आणि विकसित होत असलेल्या उद्योगांसाठी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील मागणीनुसार शैक्षणिक धोरणाचा विद्यापीठ अवलंब करत आहे। तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बहुविद्याशाखीय आणि लवचिक शिक्षणावर भर देणे, त्यामुळे विद्यापीठांना शैक्षणिक कार्यक्रम संरचनांची नवनिर्मिती करणे आवश्यक आहे। त्यानुसार विद्यापीठाने बरेच बदल केले आहेत, अशी माहिती पै यांनी दिली। की आमचं मेन जो इम्पेटस असणार आहे तो स्टुडंट एक्सपिरियन्स, डेव्हलपिंग अ स्ट्रॉंग पाइपलाइन ऑफ टॅलेंटेड स्टुडंट्स फॉर द इंडियन इंडस्ट्री, हा आमचा कॉर्नरस्टोन आहे फ्युचरचा। आणि त्याच्याकरता रिसर्चमध्ये कसं आम्ही जास्त भर देत आहोत, इंडस्ट्रीबरोबर कनेक्ट करून। आणि आमचं जे नवीन चिखलीमध्ये कॅम्पस आहे त्याच्याबद्दल पण आम्ही बोललो, जे आता फेब्रुवारीमध्ये तयार होणार आहे। तर त्याच्या बाय कीपिंग दॅट एट द सेंटर, त्याच्या भोवती फुल रिसर्च एस्टॅब्लिशमेंट आणि रिसर्च फोकस सीओईपीमध्ये, विच विल ऑल्सो promote higher technical education capabilities in COEP. आणि we also talked about की नवीन कोर्सेस चालू करतोय, बऱ्याच कोर्सेस ॲड करतोय, बऱ्याच कोर्सेसमध्ये ॲडिशनल स्टुडंट्स घेतोय, ज्याच्याने आम्ही व्हॉल्यूम्स पण COEPचा आउटपुट वाढणार, कारण त्याची फार गरज आहे महाराष्ट्राला, देशाला आणि जगाला। आणि या सगळ्या आमच्या फ्युचर प्लॅन्स जे आहेत, याच्यात आम्ही ऑल्सो टू क्रिएट मोर PhD स्टुडंट्स याच्याबद्दल पण बोललो। आणि ऑल्सो मल्टीडिसिप्लिनरी मायनर्सचं जे आम्ही ॲडिशन केले, ज्याच्याने एक होलिस्टिक एज्युकेशन आम्हाला स्टुडंट्सना देता येईल, याच्याबद्दल आम्ही आज चांगली चर्चा केली।